चला श्रावण मास आला, सणसूद चालू झाले, तर मग तसं वाटलं पाहिजे ना आपल्याकडे बघून स्वतःला आणि इतरांना सुद्धा। तर आज मस्त ही हिरवी साडी काढलेली आहे, 250 रुपयाची साडी आहे, घेऊन 20-21 वर्ष झालेली आहेत। मला वाटतं ह्याला ही सिल्कच आहे, पण ह्याला बेळगाव सिल्क, शहापूर सिल्क असं काहीतरी म्हणतात। असे भरपूर कलर्स माझ्याजवळ आहेत आणि ते मी कलेक्शनच करून ठेवलेलं आहे। आणि हे ब्लाऊज मात्र अलीकडे या काळामध्ये शिवलेलं आहे, नाही तर पूर्वी याच्यावरती मी मरून कलरचं ब्लाऊज किंवा गोल्डन कलरचं घालत होते, आत्ताच शिवलेलं आहे म्हणून म्हटलं आता दाखवते। पूर्वी ह्या पद्धतीचे ब्लाऊज होते आमचे, जेव्हा आम्ही साड्या नेसायला शिकलो तेव्हा। तर ब्लाऊज हे असं, ब्लाऊज सैल असेल कारण की अलीकडे मी बारीक झालेली आहे, सगळं अंग ओघळलेलं आहे, म्हणजे सगळंच बारीक झालेलं आहे। बघा हे बघा, इथून सुद्धा हे बघा, पूर्ण सगळं असं बारीक झालेलं आहे। पण आता किती वेळा टाचायचं आणि किती वेळा उसवायचं, विसरून जायचं, कारण किती 5-6 तास साडी नेसणार। हे आता आमच्या घरासमोरून एक गाडा जातो रोज दुपारी 1 वाजता, तर त्याच्यामध्ये असं काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी स्त्रियांच्या असतात। तर हे कानातले काल घेतलेले आहेत 30 रुपयाला, हे बघा हिरवे कानातले आहेत, आणि हे मंगळसूत्र घेतलेलं आहे 60 रुपयाला। तर असं एकूण 90 रुपयाचा हा बाजार केलेला आहे काल। आणि या बांगड्या घेतलेल्या आहेत काहीतरी 100 रुपयाला, अशा घेतलेल्या आहेत। त्या सुद्धा कुठे घेतल्यात, 100 नाही हो, 50ला घेतलेले आहेत। ते कुठे घेतले मी सांगते। आता श्रावणी सोमवार जेव्हा जेव्हा असतो तेव्हा प्रत्येक शंकराच्या देवळाच्या बाहेरच्या बाजूला जत्रा भरलेली असते, 1-2-4 गाड्या असतात, तिथनं हे घेतलेलं आहे 50 रुपयाला 2, घेऊन सुद्धा आता 2 वर्ष झाली। म्हणजे हिरवावर हिरवं घातल्याचं एक फिलिंग येतं आणि श्रावणामध्ये जरा हिरवं छान दिसतं। तर असा हा सिंपल साधा लुक कसा वाटतोय, तुम्हालाही आवडत असतो मला माहिती आहे। तुम्ही सुद्धा, म्हणजे आपण एकमेकांचं बघून एकमेक करतो ना। आता ही साडी नेसून मी जरा बाहेर गेले की मग सगळ्यांच्या लक्षात येतं आपल्याकडे ही साडी आहे, अरे तुम्ही नेसलात, मी पण नेसते, थांबा मी पण नेसते। तर आणि तुम्ही हेअरस्टाईल विषयी एक विचारत असता, तर मी आज सांगते हेअरस्टाईल विषयी। हे बघा, साधे असे केस, काहीच केलेलं नाहीये त्याला, काहीच असं आपण केलेलं नाहीये। असं करून इथे असं फक्त बांधतो, म्हणजे आपण आंघोळीच्या वेळेला कसं बांधतो तसंच, आणि एका प्रकारे बांधतंय ते मी दाखवते। हे बघा, हे असं बांधलं, हे असं उलट्या बाजूला केलं आणि हे असं इथं वर लावलं, असं वर लावलं, असं साधं काहीतरी आपण करत असतो आणि ते पुढून छान दिसत असतं। आणि जरा असं इकडून असे हे केस बाहेर काढले करायला की छान दिसतं हे असं। हे बघा, हे असे केस काढायचे की मस्त दिसून जातं, एक अशी बट काढली की मस्तच दिसते। ती एक पद्धत आहेच, कुठेतरी आपण कार्यक्रमाला जाताना, होय की नाही ग, कार्यक्रमाला जाताना जरा बटा काढून जायच्या, त्या आपल्यालाच फिलिंग असं छान असतं असं। चला, तर मस्त रहा, छान रहा, हसत रहा, आनंदी रहा। आणि मी नेहमीच म्हणत असते, मेल्यानंतर आपली हौस काय करतात त्याच्याशी काय देणं घेणं आहे आपल्याला, आपण जिवंत आतापर्यंत हौस करून घ्यायची आणि मस्त राहायचं। आज काहीतरी गोड करायचंय, तर मग आपण करतोय शेवयाची खीर। या शेवया जराशा तुपावरती भाजून घेऊया। हे शिरा, खीर असं गोड पदार्थ करण्याचं हे माझं भांड। तर शेवया अगदी पातळ बारीक घरगुती करून घेतलेल्या आहेत, तर त्यामुळे लगेचच जळतात त्या। तर तुपावरती आधी आपण भाजून घेऊ। इथे रंग बदललेला आहे लगेचच,
गॅस बंद केलेला आहे. हे फिरवायचं, नाहीतर मग खालच्या शेवया जास्त लाल होतात. इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. उकळलेलं पाणी मी घालणार आहे याच्यात. मी या ठिकाणी साखर किंवा गूळ घालणार नाहीये गोडीसाठी. तर मी हा खजूर पाण्यात ठेवलेला आहे भिजत, आणि हे पाणी आता उकळलेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता हे पाणी मी यात टाकणार आहे, गरम पाणी. आता आपण हाई गॅस लावूया. शेवया शिजू देत, लगेचच शिजतात, त्याला काय वेळ लागत नाही. शेवया छान शिजू देत. तुम्ही खजूर मिक्सरमधनं सुद्धा काढून घेऊ शकता. हा माझा एक वेगळा प्रयोग आहे. मला हे तोंडात यायला हवे आहेत खजूर. बघूया कसे लागणार आहेत. कारण मिक्सरमधनं काढून घेतलं तर खूप छानच लागतात, तो काहीच प्रश्न नाही. पण हा जरा एक वेगळा पदार्थ म्हणून मी, वेगळा प्रयोग म्हणून मी करतेय. कारण डायबिटीसवाल्यांनी काय करायचं हा प्रश्न असतो. कारण त्यांना साखर खायला घालण्यात काही शहाणपण नाही डायबिटीसवाल्यांना. हे आहे वेलदोडा. मला साखर किंवा गूळ घालायचं नव्हतं शेवयाच्या खिरीत, म्हणून मी खजूर घालतीये आणि वेलदोड्याची पूड घातलेली आहे. पावडर करून ठेवली होती मी. आता हे ऑलमोस्ट शिजलेलं आहेच. आता यामध्ये आपण हे सगळे मिक्स करू आणि आता छान शिजू दे. खजूर पण शिजू दे. आज मी याच्यात काजू वगैरे काहीही घातलेलं नाही आहे, काजू बदाम. कारण हा वेगळा मला प्रयोग करून बघायचा होता. कारण आता गणपतीमध्ये बरेच सारे आपल्याला असे पदार्थ लागतील जे डायबिटीसवाल्यांनी पण प्रसादापुरते का होईना खाल्ले पाहिजेत. तर आता बघूया हे कसं कसं छान लागतंय का काय लागतंय हे आपल्याला कळेलच. केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे. तर आज आपण करून बघत आहोत शेवयाची खीर साखर किंवा गूळ न घालता. आणि एक व्हेरिएशन खास, हा माझ्याकडे एक डिंकाचा लाडू आहे आणि तो मी यामध्ये ॲड करणार आहे. हे बघा, एक डिंकाचा लाडू माझ्याकडे एकच उरला होता, तो मी यात ॲड करते आता. आणि बघूया आता हा अशी चविष्ट कशी लागते आपणास ही खीर, शेवयाची खीर खजूर घालून. अहो नुसताच खजूर घालून नाही, ड्रायफ्रूट लाडू घातलेला आहे आपण त्याच्या, डिंकाचा. हा डिंक आणि हळीव असा ते लाडू होता, तर तो आपण घातलेला आहे यामध्ये. तर बघू, एक सुंदर चविष्ट पौष्टिक असा हे पदार्थ आपण आज केलेला आहे. काका सांगतीलच कसं झालंय ते. आपले खरे टेस्टर आहेत ते, म्हणजे आम्ही जे प्रयोग करत असतो तो प्रयोग आनंदाने मान्य करून घेतात. ते कधीही नावं ठेवत नाही. असंच का तसंच का, छान झालं छान झालं म्हणत असतात. तर बघा किती सुंदर शेवयाचा शिरा म्हणूयात आपण याला. अतिशय मस्त झालाय शेवयाचा शिरा. दूध घातलं तर खीर आणि नाही घातलं दूध तर शिरा. तर हा चविष्ट पौष्टिक शेवयाचा शिरा. तर दोघं असलं की नैवेद्य काय करायचा इतका प्रश्न पडतो. मग मी चपात्या तर आता ऑर्डर केलेल्या आहेत, पण बाकीचं मी काय केलं हे तुम्हाला आज नक्की दाखवते बरं का. हा माझ्या पद्धतीने मी केलेला आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तर इथे मी हा चित्रांना केलेला आहे. म्हणजे एवढासा भात लावला होता, अगदी थोडासा.
तर त्यातला मी थोडासा आता फोडणी केलेली आहे, त्याचा चित्रांना केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे, मीठ घातलेलं आहे आणि फोडणी घातलेली आहे ताज्या भाताला. हे एवढंसं हे गोडवरण केलेलं आहे, एवढंसं. आता एवढीशी आमटी लावली होती, मग आता हे संध्याकाळी बाकीचं हे गोडवरण केलेलं आहे. आणि आता ह्याचं मी काय करणार आहे, तर ह्याचं भरीत करणार आहे. आता हा क्रश करणार आहे. क्रश केला की मग त्याच्यामध्ये आता थोडंसं आपण फोडणी केलेलीच आहे, आपण तर फोडणी टाकू, मीठ टाकू आणि थोडंसं ह्याच्यात दही टाकलं की झालं आपलं भरीत झालं बटाट्याचं. तर बघा, भाताचा एक प्रकार झाला, वरण भात झालं. आता हे वरण भात, हे भरीत आणि इथे आपण गोड केलेलं आहे. तर झाला आपला नैवेद्य. लक्षात आलं म्हणून आपण मेथकूटही कालवलेलं आहे, म्हणजे मेथकूट त्याच्यामध्ये फोडणी घातलेली आहे. तयारच आपली फोडणी इथे आपण करूनच ठेवली होती ना आत्ता ताजी. तर आणि त्याच्यामध्ये दही घातलेलं आहे. तर आता हे आपण कालवलं की झालं. चटणीच्या ठिकाणी मेथकूट, कोशिंबिरीच्या ठिकाणी भरीत, वरण भात, मसाले भातच्या ठिकाणी हा भात आणि खीर किंवा शिरा, हा अशा पद्धतीने थोडक्यात मी केलेला आहे नैवेद्य. 2-2 व्यक्ती असतील तर खात पण नाहीत ना सगळं, तर मग त्यामुळे अशा पद्धतीचा हा नैवेद्य 2 व्यक्ती असताना. तर हे पहा, मी असं छोटंसं असं 2 व्यक्ती जेव्हा घरात असतात आणि आपल्याला नैवेद्याचं ताट करायचं असतं, त्यावेळेला मी हे असं ताट केलेलं आहे. तर इथे बघा, इथे लिंबू आहे, इथे मेथकूट आहे, इथे बटाट्याचं भरीत, उकडलेल्या बटाट्याचं भरीत केलेलं आहे, इथे उसळ आहे, इथे चित्रांना आहे, इकडे आमटी आहे, इकडे वरण भात आहे, इकडे दही भात आहे आणि इकडे शेवयाचा गोड शिरा केलेला आहे आणि इकडे पाणी पण ठेवणार आहे, पाणी पण घेतलेलं आहे. एवढंच नव्हे तर इकडे मी वेलदोडा आणि लवंग ठेवलेला आहे जेवण झाल्यावरती तोंडात टाकायला देवाला. तर असं ह्या पद्धतीने मी हे ताट केलेलं आहे नैवेद्याचं. तुम्हाला आज हा कसा वाटलं हा व्हिडिओ मला सांगा, कारण 2 व्यक्ती असताना काय स्वयंपाक करायचा नैवेद्याचा आणि सगळेजण रोज कोण खात नाहीत गोड वगैरे असं आपली तक्रार असते. मग मी असं शॉर्टकटमध्ये करत असते. चपात्या मात्र मी ऑर्डर केलेल्या आहेत आणि त्यामुळे, आणि चपात्या काय ना आम्ही देवाला काय ठेवत नाही, गोड असतं तर नक्की ठेवलं असतं, ऑर्डरचं असतं तरीसुद्धा. तर असा हा छोटासा बेत केलेला आहे नैवेद्याचा आज. मी आता हा जो शेवयाचा शिरा केलेला आहे तो मी खाऊन बघणार आहे. शिरा म्हणा, खीर म्हणा, कारण त्याच्यात हे घातलेलं आहे ना, खजूर, साखर आणि गुळ घातलेलं नाही आपण काहीच. काय फर्स्ट क्लास झालाय, मस्तच. खजूर, खूप सुंदर. नाहीतरी आपण तूप खजूर खातो, खूपच सुंदर. ही डिश नक्की तुम्ही करून बघा गणपतीला एक दिवस. मी तर दूध घातलेलं नाही याच्यात, फक्त तूप. बघितलंच आहे तुम्ही कसं केलं ते. तो एक लाडू होता माझ्याकडे डिंकाचा, तो घातलाय, त्यामुळे एवढा फ्लेवर सुंदर आलाय सगळ्याचा. कारण त्याच्यामध्ये खोबरं होतं, हळी होता, डिंक होता. एकच घातलाय लाडू, खरं फार भारी लागायला लागला. आमच्या मावशी, आमच्या सासूबाई पार्लेजीचं बिस्किट घालायचं शेवयाच्या खिरीत, भारी लागतंय म्हणून. तसं आज काय घालायचं तुम्हाला सांगते. आणि एक पेढे, वाडीहून आणलेले पेढे वगैरे असायचे. किंवा आमच्या सासूबाई काय होत्या, टीचर होत्या, त्यांच्याकडे मुलांनी आणून दिलेले पेढे कायम असायचे फ्रीजमध्ये. मुलं आणून द्यायची ना, मग ते पेढे घालायच्या खव्याच्या ऐवजी, दाट व्हायची. मस्त झालेला आहे, अतिशय मस्त. करून बघायला काही हरकत नाही, बिनधास्त करो.